विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आज 2 फेब्रुवारी आज संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 हा इथं पार पडलेला आहे। आय होप तुमचा पेपर हा खूप छान गेलेला असेल, कारण की हा जो पेपर होता मित्रांनो मॉडरेट लेवलचा होता, एकदम टफ नव्हता आणि इझी जर बघितलं इझी टू मॉडरेट आपण म्हणू शकतो, कारण की खूप प्रश्न त्याच्यामध्ये सोपी होते। ठीक आहे, जास्तही क्वेश्चन त्याच्यामध्ये कठीण होते का तर नाही। तर माझ्याकडे जे समजा संच आहे, प्रश्नपत्रिका जी आहे समजा संच क्रमांक सी चा आहे, हे समजून घ्या। याच्यापैकी आपण जे समजा मी जर बघितलं तर संभाव्य तुम्हाला उत्तर देणार आहे, सगळ्या प्रश्नांचे संभाव्य उत्तर देणार आहे की काय क्वेश्चन यायला पाहिजे। ठीक आहे, आता याच्यावर जास्त विचार करू नका, कारण की बाण आपल्या हातातून सुटलेली आहे, ती बाण कुठं लागलेली आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि ती योग्य ठिकाणी लागलेली आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। संच क्रमांक सी आहे माझ्याकडे, मी फक्त आन्सर देणार आहे इथं, ते समजून जे सांगण्याचं किंवा आपण म्हणू शकतो पूर्णपणे स्पष्टीकरण आपली टीम देणार आहे, जे याच्या नंतरचा व्हिडिओ येणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून हा पहिला व्हिडिओ आपला लाईव्ह इथं चालू आहे, पॉईंट समजून घ्या। चला तर मी पहिले काय करतो, प्रश्न संच सी आहे माझ्याकडे, मी याच्यापैकी पहिले जर बघितलं ना तर आपण समजू शकतो इथं, तर जर चेक केलं तर मी करंट अफेअर्सचे पहिले क्वेश्चन इथं घेणार आहे। ठीक आहे, पटापट आन्सर सांगून देतो मित्रांनो तुम्हाला, कारण की जास्त इथं विश्लेषण करणार नाही आहे मी, कारण की काय होतं ना तुम्हाला अपेक्षा आहे की आन्सर काय असायला पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, पहिला प्रश्न होता आपल्याला, पहिला प्रश्न काय होता ते चेक करून घेऊ आपण। म्हणजे 36 नंबरचा आपल्याला क्वेश्चन दिसत आहे इथं। ठीक आहे, 36 उस्ताद रशीद खान यांचे घराणे तुम्हाला विचारलेले आहे। उस्ताद रशीद खान यांचं घराणं जर बघितलं तर यांचं घराणं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। यांचं घराणं जर बघितलं रामपूर सहसवान, बरोबर आहे, सहसवान, रामपूर सहसवान हे यांचं घराणं आहे। पर्याय क्रमांक जर बघितलं 3 हे माझं आन्सर येणार आहे। आय होप तुम्ही तो टिक केलं असेल व्यवस्थित। त्याच्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो समोर दिलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदयी 2.0 ही योजना लॉन्च केलेली आहे। आता बघा अरुणोदयी 2.0 ही जर योजना जर बघितलं कोणत्या गव्हर्नमेंटच्या, कोणत्या राज्य सरकारची, ती आसाम राज्य सरकारची आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे। फक्त आन्सर टिक करून घ्या, आयोग फायनल आन्सर की पाठवणारच आहे आपल्याला, फक्त आपण हे एक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो संभाव्य उत्तर मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, चला समोर जाऊया। समोर जर बघितलं तर तुम्हाला विचारलं गेलेलं आहे, जर चेक जर केलं आपण तर आपण म्हणू शकतो काय, सूर्यकिरण हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय। बघा पहिले जर बघितलं तर आयोग काय विचारत होता ते समजून घ्या, की कुठली तरी समजा आपण म्हणू शकतो कसरत वगैरे असेल किंवा समजा आपण म्हणू शकतो एक्सरसाइज असेल, तर तिथं विचारलं जात होतं की ही कुठली आहे, कोणत्या 2 देशामध्ये आहे। पण आता काय विचारलेलं आहे आयोगाने की त्याचं बोधवाक्य काय, बोधवाक्य पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सदैव सर्वोत्तम हे काय बोधवाक्य आहे, सूर्यकिरण या हवाई कसरतीचं। ठीक आहे, इथं ते लक्षात ठेवायचं आहे किंवा हे आपलं आन्सर असणार आहे। चला पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृत्य जॉन फासे आहे की नाही, साहित्यकृती किंवा जॉन फासे यांच्या आहेत। आता बघा कोणकोणते पुस्तक आहेत त्यांचे आपण चेक करू। बोट हाऊस पण आहे, मेलानकोली 1 हे पण त्यांचं पुस्तक आहे, साहित्य आहे। त्याच्यानंतर बघा रॉडर्ट किंवा स्वार्ड, ठीक आहे, रेड फ्लॅग आपण म्हणू शकतो, हे सगळे पुस्तक त्यांचेच आहे। कोणाचे आहे तर जॉन फासे। तर इथं लक्षात ठेवायचं अबक, अशा वेळेस 100% अबक किंवा वरीलपैकी सर्व आन्सर मित्रांनो घ्यायचं असते। ठीक आहे, आपण जे करंट अफेअर्सची बॅच घेतली होती किंवा समजा तुम्हाला मी जे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये शिकवलं होतं, बऱ्यापैकी क्वेश्चन तिथं आलेले आहे, मला त्याचा अभिमान आहे आणि तिथं म्हणू शकतो गर्व पण आहे। ठीक आहे, चला समोर जर बघितलं तर समोर काय दिलेलं आहे समजून घ्या। भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया कोणत्या कंपनी सोबत करार केला होता। आता बघा हे करार कोणत्या कंपनी सोबत झालेला आहे ते इथं विचारण्यात आलेलं आहे, की कशासाठी 3D नकाशे तयार करण्यासाठी। तर 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे तर लक्षात ठेवायचं जेनेसिस, ठीक आहे, इंटरनॅशनल, जेनेसिस इंटरनॅशनल सोबत आपण काय केलं होतं, करार केला होता की 3D नकाशा बनवण्यासाठी। ठीक आहे, समोरचा प्रश्न समजून घ्या, पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची म्हणजे स्टेडियमची नावे योग्य जोडल्या गेलेली आहेत। म्हणजे आपल्याला हे पण माहित पाहिजे की कुठला स्टेडियम कोणत्या नावाने आहे आणि कोणत्या शहरामध्ये आहे, हे आपल्याला इथं विचारला घेण्यात आलेलं आहे। चेक करा, जर समजून जर घेतलं मित्रांनो तर आपण समजू शकतो। बघा इथं याला आणतो मी। ठीक आहे, ग्रीन पार्क स्टेडियम हे कानपूरमध्ये आहे, हे आन्सर करेक्ट असणार आहे। त्याच्यानंतर म्हणजे यूपी मध्ये आहे हा। त्याच्यानंतर चेक करा होळकर
होळकर स्टेडियम जर बघितलं इंदोर MP करेक्ट आहे मित्रांनो, हा पण पॉईंट काय असणार माझ्यासाठी, जोडी काय असणार इथं करेक्ट असणार. त्याच्यानंतर चेक करा MA चिदंबरम स्टेडियम हे चेन्नईमध्ये आहे, खूप सारे मॅच इथं घेतल्या जातात. ठीक आहे, हे पण काय असेल माझ्यासाठी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतरची जोडी आहे चिन्नास्वामी स्टेडियम. चिन्नास्वामी स्टेडियम जर बघितलं नावावरूनच तुम्हाला लक्षात येतो की बेंगलोर कुठे असणार ते कर्नाटकामध्ये. ठीक आहे, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं, म्हणजे अबकड हे माझं काय असणार आहे आन्सर असणार आहे. ठीक आहे, समोरचा आन्सर सांगण्याचा प्रयत्न करतो मी. बघा BN गोस्वामी. आता BN गोस्वामीच्या बाबतीत इथे विचारलं गेलेलं आहे तुम्हाला, BN गोस्वामी कशाशी रिलेटेड आहे, तर समजून घ्या BN गोस्वामी कशाशी रिलेटेड आहे. चेक करा, BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर लक्षात ठेवायचं कला आणि इतिहास. कला आणि इतिहासशी संबंधित आहे कोण, BN गोस्वामी. हे आपलं अपेक्षित आन्सर आहे, 100% ते देणार आहे आयोग. त्याच्यानंतर चेक करून घ्या, लक्षद्वीप संबंधित आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहे, काही स्टेटमेंट इथं विचारण्यात आलेले. लक्षद्वीप संबंधित पुढील विधानापैकी अयोग्य, इथं विचार करून घ्या की अयोग्य विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. बघा लक्षद्वीप म्हणजे मलयालम आणि संस्कृत भाषामध्ये लाक्षद्वीप होय, हे असं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आकारानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा काय दिलेला छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा नाही, लक्षद्वीप हे पहिल्या क्रमांकाचा काय आहे छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो हा चुकीचा आहे माझ्यासाठी. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती हे आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि इथं जर बघितलं अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे, चुकीचं आहे. कवरत्ती ही त्याची काय राजधानी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो ब आणि ड हे चुकीचं आहे. मला वरील सेंटर जो समजा वरील स्टेटमेंट जो अवाला आहे तो माहित नाही, पण इथं समजून घ्या क इथं करेक्ट आहे आणि ब आणि ड जर बघितलं मित्रांनो तो काय असेल इनकरेक्ट असेल. बघा इथं चेक करा, क चुकीचं आहे माझ्यासाठी, सॉरी क हे बरोबर आहे. क जर बरोबर असेल तर ब आणि ड चुकीचं असणार आहे. बड इथं दिसतो का, नाही. इथं बड दिलेलं आहे का, हो. पण याचा आन्सर जर बघितलं अबड आहे, कारण की इथं जर चेक केलं मलयालम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय असं त्याचा आन्सर होत नाही, तर याचा आन्सर काय येणार अबड. मी नेटवर हे सर्च केलेलं आहे, हे पण स्टेटमेंट काय मित्रांनो चुकीचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला मी पण याचा आन्सर जर बघितलं ब आणि ड जिथं घेतलेला आहे, पण माझं पण तो क्वेश्चन चुकीचा झालेला आहे तिथं. ठीक आहे, चला कारण की मी कन्फर्म नव्हतो त्याच्यावर. हां 1 मिनिट. ओके चेक आहे, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संगठन से समृद्धी हा हिंदी वर्ड आहे, संगठन से समृद्धी हे अभियान चालवले जाते. तर हे अभियान जर बघितलं ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे हे लॉन्च केलं गेलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संगठन से समृद्धी हे योजना लॉन्च केली किंवा अभियान हे चालवलं गेलं होतं, तर आपण लक्षात ठेवायचं ग्रामीण विकास मंत्रालय. आता मला सांग संगठन से समृद्धी हे गृह मंत्रालय कसं काय येणार आहे, त्याच्यानंतर जर बघ वित्त मंत्रालय व्यापार मंत्रालय दिसणार नाही, तर आपल्याला वाटतो ऐकेन काय ग्रामीण विकास मंत्रालय. ठीक आहे, मी अंदाजे टिक केला होता, तर हा आन्सर बरोबर आहे माझं पण. समजून घ्या, पुढीलपैकी कोणी पुंज किंवा क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती केली आहे, तर लक्षात ठेवायचं मार्क रीड आहे. याचा आन्सर जर बघितलं मार्क रीड हे लक्षात ठेवायचं, सेकंडवाला माझं आन्सर येणार आहे मार्क रीड. त्याच्यानंतर चेक करा, त्याच्यानंतर जर चेक केला आपण आफ्रिकन युनियनचे गीत, ठीक आहे अँथम तुम्हाला विचारलं गेलेलं आहे इथं, तर आपण समजू शकतो कोण आहे कुठला आहे अँथम. जर लक्षात ठेवायचं आफ्रिकन युनियनचे गीत अँथम जर कोणते आहे हे विचारलं गेलेलं आहे, तर इथं जर चेक केलं लेट अस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेटेड टुगेदर हे त्यांचं काय रे अँथम आहे, गीत आहे. हे आन्सर तिथं अपेक्षित आहे आयोगाकडून. ठीक आहे, त्याच्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन मला दिसत आहे. 47 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे चेक करा. 47 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, हां मालदीवबद्दल इथं विचारलं गेलेलं आहे. मालदीवबद्दल जर चेक केला आपण काय म्हणतो तो मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवी वंश गटाची आहे. ठीक आहे, आपण म्हणू शकतो करेक्ट आहे. इस्लाम या राज्याचे अधिकृत धर्म आहे, हे पण करेक्ट आहे. अधिकृत भाषा जर बघितला अरेबिक इथं दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. अरेबिक ही काय त्यांची अधिकृत भाषा नाही. मी तुम्हाला सांगतो राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात, हे पण इथं काय असणार करेक्ट असतात. इथं जर चेक केलं तर मला वाटते काहीतरी धवरून ते नाव आहे धियारशी असं काहीतरी इथं लक्षात ठेवायचं. 1 मिनिट क्वेश्चन पेपर दाखवा सर, ते सांगतो हे नाव कुठलं आहे ते मी काढलं आहे ते. हां धिवेही
ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं की यांची अधिकृत भाषा जर बघितलं तर आपण म्हणू शकतो धी वे ही यांची काय अधिकृत भाषा आहे, म्हणून हा आन्सर माझ्यासाठी येणार नाही. म्हणजे क इथं चुकीचा आहे मित्रांनो. क जर चुकीचं असेल तर अ, ब आणि ड हे माझ्यासाठी काय असणार आहे, आन्सर असणार आहे अ, ब, ड. ठीक आहे. तर आपण चेक करू शकतो, आपण चेक करू शकतो समोरचा जर आपण पॉईंट जर बघितला तर काय दिलेलं आहे. 48 नंबरचा प्रश्न समजून घ्या. 48 मध्ये काय दिसतो काय नाही चेक करा. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे. तर कोणाच्या आपण म्हणू शकतो मदतीनुसार किंवा आपण म्हणू शकतो कोणत्या अंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे म्हणजे दोघं मिळून इथं जर चेक केलं तर कोण कोण आहे ते, तर नासा आहे की नाही, नासा आणि CNEC, नासा आणि CNEC हे दोघं मिळून यांनी काय केलेलं आहे, SWOT ठीक आहे नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे आपल्यासाठी अपेक्षित आन्सर असणार आहे. तुम्ही जो काही टिक केलेला असेल ठीक आहे तो आता टिक झालेला आहे, पण अपेक्षित आन्सर मी जे म्हणत आहे ते असणार आहे. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 नुसार, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 नुसार यांनी प्रस्तुत केला आहे. कोणी प्रस्तुत केलेला आहे याच्यावरती तिथे प्रश्न विचारलेला आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम म्हणजे आपण म्हणू शकतो युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांनी तो काय केलेला लॉन्च केलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो प्रस्तुत केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण की इथं जर बघितलं पर्याय क्रमांक 1 हे माझ्यासाठी आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. चेक करून घेऊ आपण. समोर जर बघितलं समोरचा पॉईंट काय म्हणतो चेक करा. सॉरी इथं जर चेक केलं तर काय दिलेलं आहे मला वाटते याच्यापैकी जर बघितलं द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वॉयज ठीक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहे, म्हणजे हे या पुस्तक आहे एक, या पुस्तकाचा लेखक तुम्हाला विचारला गेलेला आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलावाला किंवा पुस्तकाचे लेखक किंवा समजा जर बघितलं 2 राज्यामध्ये किंवा 2 देशामध्ये जे समजा मिलिटरी तिथं एक्सरसाइज होतात ते तिथं लक्षात ठेवायचं. यावरती बरेच क्वेश्चन इथे दिसतात. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं कमांडोर रणजित रॉय यांचं हा पुस्तक आहे, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किंवा आन्सर जर बघितलं तर थर्डवाला माझा पर्याय येणार आहे द इंडियन नेव्ही @75 काय येणार आहे कमांडोर रणजित रॉय. ठीक आहे. हे झाले करंट अफेअर्सचे आपण म्हणू शकतो संभाव्य उत्तर. आता मी समोरचे जे आहे समजा लगेच घेणार आहे.